चला, सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण पाहूया संख्याचे प्रकार. आपल्याला एकूण सगळे मिळून संख्याचे एकूण 14 प्रकार बघायचे आहेत. त्यामध्ये मुख्य प्रकार 5 आपल्याला पाहायचे आहेत. मग मुख्य 5 प्रकारामध्ये मुख्य प्रकार मुख्य प्रकार आपल्याला बघायचे आहेत. मी काय म्हटलं की मुख्य किती प्रकार बघायचे आहेत आपल्याला? 5. आणि त्यानंतर मग राहिलेले 9 प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार आपल्याला जो पाहायचा आहे तो म्हणजे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या, याला दुसरं नाव आहे मोज संख्या. नैसर्गिक संख्येला दुसरं नाव काय आहे? मोज संख्या. मोज संख्या म्हणजे मोजणाऱ्या संख्या. इंग्रजीमध्ये याला नॅचरल नंबर्स असं म्हणतात. तुम्ही नॅचरल नंबर्स हे नाही लक्षात ठेवलं तरी काही अडचण नाही, परंतु नैसर्गिक संख्या ह्या कॅपिटल N या अक्षरानं दाखवतात हे मात्र आपल्याला लक्षात असावं किंवा माहीत असावं. नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात? 1 पासून पुढच्या सर्व संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. आता त्यानंतर या नैसर्गिक संख्येमध्ये 0 ऍड केला गेला. काय ऍड केला गेला? इथं लिहितोय मी. याच्यामध्ये या नैसर्गिक संख्येमध्ये 0 ऍड केला गेला आणि त्यानंतर त्याला नाव दिलं गेलं पूर्ण संख्या. पूर्ण संख्या. पूर्ण संख्येला इंग्लिशमध्ये होल नंबर्स असं म्हणतात आणि ते कॅपिटल W या अक्षरानं दाखवलं जातं. मग आता पूर्ण संख्या कुठून सुरू होतील? 0 पासून. 0 1 2 3 4 5 डॅश अनंत. ज्यावेळेस आपण शून्याचा विचार आला, आता शून्याचा शोध कोण लावला? आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. बघा, शून्याच्या शोधामुळे गणितामध्ये प्रचंड मोठी क्रांती झाली. भारताला गणितामध्ये जगानं दिलेली सर्वात मोठी देणगी काय असेल तर तो शून्याचा शोध आहे. काय काय झालं मग शून्याच्या शोधामुळं? शून्याच्या शोधामुळं दशमान पद्धती अस्तित्वात आली. दशमान पद्धती कशाला म्हणतो? जिथं 10 मान, दशमान म्हणजे जिथं 10 मान आहेत, 10 अंक आहेत. 0 पासून 9 पर्यंत किती अंक होतात? 10 अंक होतात. म्हणजे कोणतीही संख्या आपल्याला लिहायची असेल तर ह्या 10 अंकाचा आपण उपयोग करतो. म्हणजे भारतानं जगाला दिलेली देणगी काय? शून्याचा शोध. शून्याचा शोध लागल्यामुळं काय कोणती पद्धती अस्तित्वात आली? दशमान पद्धती अस्तित्वात आली. दशांश अपूर्णांक हा सुद्धा भारतानं दिलेली जगाला देणगी आहे. म्हणजे गणितामध्ये त्या शून्याच्या शोधामुळे प्रचंड मोठी क्रांती झाली आपण असं म्हणू शकतो. जुना एक पिक्चर आहे मनोज कुमारचा, पूरब और पश्चिम या नावाचा, आणि त्याच्यामध्ये एक गाणं आहे की जब झिरो दिया भारत ने तब दुनिया को गणती आई. असो, आता या पूर्ण संख्येमध्ये ऋण संख्येचा विचार झालाय का? नाही. पूर्ण संख्या कुठून सुरू व्हायला लागल्यात? 1 पासून पुढच्या सर्व संख्यांना आपण काय म्हटलंय? पूर्ण संख्या. मग याच्यामध्ये ऋण संख्येचा विचार झालेला नाही. म्हणजे याच्यामध्ये ऋण संख्या जर ऍड केल्या तर म्हणजे कशामध्ये? पूर्ण संख्येमध्ये ऋण संख्या ऍड केल्या गेल्या आणि त्याला नाव दिलं गेलं पूर्णांक संख्या. कोणत्या संख्या? पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्येला इंग्रजीमध्ये इंटिग्रल नंबर्स असं म्हणतात. ते कॅपिटल I या अक्षरानं दाखवलं जातं. मग इंटिग्रल नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स? 0 पासून पुढचे सगळ्या संख्या 0 1 2 3 4 डॅश अनंत, आणि 0 पासून पाठीमागच्या संख्या -1 -2 -3 डॅश अनंत.
म्हणजे आता मग पूर्णांक संख्येचे दोन प्रकार पडतात. एक पासून पुढच्या संख्यांना धन पूर्णांक संख्या असं म्हणतो आणि -1 पासून पाठीमागच्या संख्यांना ऋण पूर्णांक संख्या असं म्हणतो. ऋण पूर्णांक संख्या. मग 0 ही धन आहे का ऋण आहे? 0 ही धनही नाही आणि ऋणही नाही. मग ही जर 0 ही धनही नाही आणि ऋणही नाही, मग ते काय आहे? आपण जर पाहिलं तर या संख्या आपण संख्या रेषेवर पाहत असतो आहे ना. संख्या रेषेवर डावीकडून उजवीकडे अंकाची किंमत वाढत जाते. काय म्हणतो मी? ही डावी बाजू आहे माझी आणि ही उजवी बाजू आहे. संख्या रेषेवर डावीकडून उजवीकडे अंकाची किंमत काय होत जाते? वाढत जाते. म्हणजे इथं जर आपण पाहिलं तर ऋण 3 पेक्षा ऋण 2 ची किंमत कशी आहे? जास्त आहे. ऋण 2 पेक्षा ऋण 1 ची किंमत कशी आहे? जास्त आहे. ऋण 1 पेक्षा 0 ची किंमत कशी आहे? जास्त आहे. 0 पेक्षा 1 ची किंमत जास्त, 1 पेक्षा 2 ची किंमत जास्त. याचाच अर्थ ऋण संख्या दिसायला जेवढी मोठी तेवढी त्याची किंमत कशी असते? लहान असते. संख्या रेषेवर 0 ला आरंभ बिंदू असं म्हणतात. संख्या रेषेवर 0 ला काय म्हणतात? आरंभ बिंदू असं म्हणतात. म्हणून मला असं म्हणता येईल का की संख्या रेषेवरच्या संख्या म्हणजे पूर्णांक संख्या. आता म्हणजे इथून आपण ऍड करत इथपर्यंत आलोय. आता पूर्णांक संख्येमध्ये अपूर्णांक संख्येचा विचार झालेला नाही. मग या संख्यामध्ये अपूर्णांक ऍड केले गेले, आणि त्याला नाव दिलं गेलं. चौथा प्रकार मी म्हणतोय परिमेय संख्या. परिमेय संख्या इंग्रजीमध्ये त्याला रॅशनल नंबर्स असं म्हणतात. आणि ते कोणत्या अक्षरानं दाखवलं जातं? आता बऱ्याच जणांचं उत्तर आर असं असेल, कारण इथं पाहिलं नॅचरल नंबर्स कॅपिटल एन अक्षरानं दाखवतात. पूर्ण संख्या कॅपिटल होल नंबर्स डब्ल्यू अक्षरानं दाखवतात. पूर्णांक संख्या इंटिग्रल नंबर्स कॅपिटल आय अक्षरानं दाखवलं जातात. म्हणजे ज्या ज्या स्पेलिंगनं सुरुवात होते त्या त्या अक्षरानं दाखवलं जातं. परिमेय संख्या रॅशनल म्हणजे आर अक्षरानं सुरुवात होते म्हणून काही जणाला वाटत असेल ते आर अक्षरानं दाखवलं जाईल, परंतु ते आर अक्षरानं दाखवलं जात नाही. ते कॅपिटल क्यू या अक्षरानं दाखवलं जातं. आता प्रश्न पडतो का? वाय? स्पेलिंग तर आर पासून सुरुवात होतं, कारण त्याच्या पप्पाचं नाव. त्याचा पप्पा कोण? संजय दत्त. वास्तव संख्या. वास्तव संख्येचे दोन प्रकार, एक परिमेय संख्या आणि दुसऱ्या अपरिमेय संख्या. वास्तव संख्या म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला रियल नंबर्स असं म्हणतात. वास्तव संख्याला काय म्हणतो आपण? रियल नंबर्स. वास्तव संख्या ह्या कॅपिटल आर अक्षरानं दाखवल्या जातात, म्हणून परिमेय संख्या ह्या कॅपिटल आर अक्षरानं दाखवल्या जात नाहीत. तर त्या कशानं दाखवल्या जातात? कॅपिटल क्यू या अक्षरानं दाखवल्या जातात. पप्पाचं नाव आणि मुलाचं नाव सारखं असत नाही. ठीक आहे. आता परिमेय संख्येची व्याख्या तुम्ही आता 9वीच्या पुस्तकात पाहत असाल तर परिमेय संख्येची डिटेल व्याख्या केलेली आहे, ती आपल्याला पाहिजे आहे. पाहूया आपण. संख्येचा चौथा प्रकार आपल्याला पाहायचा आहे आणि तो म्हणजे परिमेय संख्या. कॅपिटल क्यू या अक्षरानं दाखवल्या जातात. बघा डिटेल व्याख्या पाहू आपण त्याची. पी छेद क्यू स्वरूपातील संख्या, जिथे क्यू इज नॉट इक्वल टू 0. याचा अर्थ काय?
क्यू बरोबर काय घ्यायचं नाही, शून्य घ्यायचं नाही. क्यू बरोबर तुम्ही कोणतीही संख्या घ्या, 1 2 4 10 5 लाख करोड अब्ज, -1 -2 -4 -5, फक्त क्यू बरोबर काय घ्यायचं नाही, शून्य घ्यायचं नाही. आणि पी बरोबर तुम्ही शून्य घेतलं तर चालतं. पी बरोबर कोणतीही संख्या घ्या, परंतु फक्त क्यू बरोबर काय घ्यायचं नाही, शून्य घ्यायचं नाही. अशा संख्यांना आपण काय म्हणतो, परिमेय संख्या असं म्हणतो. मग कोणकोणत्या असतील परिमेय संख्या? 0 1 2 3 डॅश डॅश डॅश, ही कसली संख्या आहे, परिमेय संख्या आहे. -1 -2 -3 -4 डॅश 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 अनंत, ही कशा संख्या आहेत, परिमेय संख्या आहेत. 1/2 1/3 2/5 3/7 म्हणजे कोणताही अपूर्णांक कशी आहे, परिमेय संख्या आहे. -1/2 -2/5 -2/3 डॅश डॅश डॅश, ह्या सगळ्या कशा संख्या आहेत, परिमेय संख्या आहेत. म्हणजे सगळे पूर्णांक आणि सगळे अपूर्णांक. बघा, आपण पूर्णांक संख्येमध्ये अपूर्णांक ऍड करून काय केलंय, त्याला काय म्हटलंय, परिमेय संख्या म्हटलेलं आहे. म्हणजे परिमेय संख्या म्हणजे सगळे पूर्णांक संख्या म्हणजे परिमेय संख्या, सगळे अपूर्णांक संख्या म्हणजे काय संख्या, परिमेय संख्या. आता त्यानं काय म्हटलंय बघा, क्यू बरोबर काय घेऊ नका, शून्य घेऊ नका. आपल्याला ती जिज्ञासा असायला हवी की घेतल्यावर काय होईल. मग जर ती शून्य बरोबर, क्यू बरोबर शून्य घ्यायचं नाही आहे, तेव्हा त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. मग क्यू बरोबर शून्य घेतल्यावर कोणती संख्या होईल, मग ती अपरिमेय होईल का? साहजिकच आपल्या डोक्यात येतं की परिमेय संख्या नसेल तर मग ती अपरिमेय असेल. नाही. उदाहरणार्थ मी म्हटलं पी बरोबर कोणतीही संख्या, म्हणजे 1 घेतलं खाली शून्य घेतलं, 2 घेतलं खाली शून्य घेतलं, किंवा -5 घेतलं खाली शून्य घेतलं. घेऊ नका म्हणताय, आपण घेऊन बघू काय होतं. ही परिमेय संख्या तर नाही आहे, मग कोणती संख्या आहे, अपरिमेय आहे का? नाही, अपरिमेय पण नाही. याला म्हणतात इन्फिनिटी. इंग्रजीमध्ये काय म्हणतात, इन्फिनिटी. आणि ते आडव्या 8 या अक्षरांना दाखवली जाते. शुद्ध मराठीत त्याला काय म्हणतात, अव्याख्येय. अव्याख्येय म्हणजे ज्याची व्याख्या करता येत नाही. काही जण त्याला म्हणतात अनंत, काही जण त्याला म्हणतात सांगता येत नाही. बघा, परीक्षेत अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात की अंशामध्ये कोणतीही संख्या आहे आणि छेदामध्ये शून्य आहे, तर त्याची किंमत काय असेल, काय असेल, इन्फिनिटी असेल. काही काही गोष्टी मी बोलत असतो सहज ओघामध्ये आणि त्या परीक्षेत येऊ शकतात. म्हणून जे काही मी बोलतोय त्याच्याकडे विशेष लक्ष तुमचं असलं पाहिजे. शून्यची गुणाकार व्यस्त संख्या काय असेल? व्यस्त संख्या म्हणजे त्याला उलट करणे, छेदातली संख्या अंशात नेणे आणि अंशातली संख्या छेदात नेणे. आपण त्या संख्येच्या प्रकारामध्ये डिटेल बोलूया व्यस्त संख्येबद्दल, परंतु इथं त्याची आपल्याला थोडीशी चर्चा करावी लागेल. समजा 2/3 आहे, याची व्यस्त संख्या कोणती म्हटलं तर 3/2. नुसतं 5 आहे, त्याची व्यस्त संख्या कोणती म्हटलं तर आपण पाहिलेलं आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये. छेदात काहीच नसेल तर किती असतं, 1. याची व्यस्त संख्या काय असेल, 1/5. तसं शून्याची व्यस्त संख्या काय असते, इन्फिनिटी असते. आता आपण लक्षात घेतलं की परिमेय संख्येची व्याख्या करताना काय म्हणलं, P/Q स्वरूपातील संख्या म्हणजे जिथं Q इज नॉट इक्वल टू काय आहे, 0 आहे, त्याला आपण काय म्हणतो, परिमेय संख्या. याचा अर्थ कळला पाहिजे आपल्याला. याचा अर्थ काय, Q बरोबर नाही 0. असे काही चिन्ह तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. अगोदर आपण हे पाहूया. आता काय म्हटलं, अंशामध्ये कोणतीही संख्या असेल आणि छेदात 0 असेल तर त्याची किंमत काय असते, इन्फिनिटी असते. आता याच्या उलट, अंशात 0 असेल, छेदात कोणतीही संख्या असेल, कोणतीही संख्या कोणतीही घ्या, तर त्याची किंमत किती असते, 0 असते. आता इथंच लक्षात येतं, याला उलट केलं, व्यस्त केलं, म्हणजे अंशात कोणतीही संख्या घेतली आणि छेदात 0 घेतला, त्याची किंमत काय असते, इन्फिनिटी. म्हणून शून्यची व्यस्त संख्या कोणती असेल, इन्फिनिटी, किंवा इन्फिनिटीची व्यस्त संख्या कोणती असेल, 0 असेल. मी या चिन्हाबद्दल बोलत होतो. असे काही चिन्ह आपल्याला माहीत असले पाहिजे.
मी असं म्हटलं एक्स इज स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू वाय, याचा अर्थ काय? विशेषतः राज्यसेवेचे मुलं परीक्षा देणारे मुलं किंवा कंबाईनची परीक्षा देणारे मुलं, काही काही परीक्षेमध्ये त्यांचे असे चिन्ह दिलेले जातात आणि त्याच्यावर निष्कर्ष काढता येतो. आपल्याला निष्कर्ष काढता आला पाहिजे. जर असं म्हटलं एक्स इज स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू वाय, तर याचा अर्थ काय काय होतो? तर याचा अर्थ होतो नंबर 1, बघा मी याला झापलं, वर काय दिसेल? आता काय काय जणाला हे पण चिन्ह कळत नाही तो, हे म्हणजे काय, हे म्हणजे काय, मोठं कोणतं, लहान कोणतं, पेक्षा लहान, पेक्षा मोठं. आपण कारण त्याला फार असं ते आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे, पण आपण फारसं लक्ष दिलेलं नाही. बघा सिंपल सांगतो, जिकडे तोंड आ केलेलं आहे ते मोठं. आता इकडे तोंड आ केलं, कुठं केलं? इकडे केलंय, इथं लिहिलं मी पी आणि क्यू. आता मोठं काय असेल? क्यू. तोंड आ तिकडे केलेलं आहे. जिकडे छोटा भाग आहे, हा छोटा भाग आहे ना, म्हणून हा पी कसा असेल? लहान असेल. असो, समजा मी इथं झापलं याला, वरी तुम्हाला दिसेल काय दिसेल? एक्स हे वाय पेक्षा कसं आहे? लहान आहे. याचा अर्थ काय म्हटलं? तर एक्स हे एक तर काय असेल? वाय पेक्षा लहान असेल. किंवा मी आता वर झापलं, याचा अर्थ काय? दुसरा अर्थ काय होईल? एक्स हे वायच्या कसं असेल? बरोबर असेल. याचा अर्थ काय होईल? या चिन्हाचा अर्थ काय होईल? एक तर एक्स हे वाय पेक्षा लहान असेल किंवा एक्स इज इक्वल टू वाय. याचाच अर्थ एक्स हे वाय पेक्षा मोठं कधीच असणार नाही. एकतर ते लहान असेल किंवा त्याच्या बरोबर असेल. तर तिसरा निष्कर्ष आपल्याला काढता येतो, एक्स हे वाय पेक्षा मोठं असणार नाही. याचा कट मारली की त्याचा अर्थ ते होणार नाही. म्हणजे 3 निष्कर्ष आपल्याला याच्यावरून काढता येतात. तुम्हाला हे दिलं असेल तर याच्यावरून हे निष्कर्ष काढता आलं पाहिजे. हे दिलं असेल म्हणजे बघा, तुम्हाला हे दिलंय, जर एक्स इज नॉट ग्रेटर दॅन वाय, एक्स हे वाय पेक्षा मोठं नाही, ती व्यक्ती माझ्यापेक्षा मोठी नाही. याचा अर्थ काय? एकतर ती माझ्या बरोबर असेल किंवा माझ्यापेक्षा लहान असेल. सेमच. एकतर त्याचा अर्थ निष्कर्ष काय निघतात? एकतर एक्स हे वाय पेक्षा लहान असेल, एक्स हे वाय पेक्षा मोठं नाही, याचा अर्थ ते लहान असू शकेल. किंवा दुसरा अर्थ काय? एक्स हे वाय बरोबर असेल. आणि या दोन्हीला मिळून एकत्रित कसं लिहितो? बघा, एक्स हे लहान आहे किंवा बरोबर आहे कशापेक्षा? वाय पेक्षा. इथं आपण संख्येचे मुख्य 4 प्रकार बघितले. या 4 प्रकारामध्ये तुम्हाला लक्षात आला असेल आपण काय बघितलं? नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होणाऱ्या पुढच्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतो. या नैसर्गिक संख्येमध्ये 0 ऍड केला की त्याला आपण होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या असं म्हणतो. पूर्ण संख्येमध्ये ऋण संख्या ऍड केल्या गेल्या की त्याला आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो. आणि या पूर्णांक संख्येमध्ये अपूर्णांक ऍड केले गेले तर त्याला आपण परिमेय संख्या असं म्हणतो. म्हणजे भोपळा आपला एवढा मोठा झालाय ऍड करून करून करून. नैसर्गिक संख्येमध्ये 0 ऍड केलं डब्ल्यू झालं, डब्ल्यू मध्ये ऋण संख्या ऍड झाल्या आय झालं, आय मध्ये अपूर्णांक ऍड केले क्यू झाले. आता याच्यामध्ये काय ऍड करायचं नाही. आता भोपळा फुटेल. अपरिमेय संख्या ही वेगळी कॉन्सेप्ट आहे. आपल्याला 5वा प्रकार जो बघायचा आहे तो काय आहे? अपरिमेय संख्या. इंग्रजीमध्ये त्याला इरॅशनल नंबर्स असं म्हणतात. इरॅशनल. आणि ते कॅपिटल Q1 या अक्षरानं दाखवलं जातं. अपरिमेय संख्येची जी कॉन्सेप्ट आहे ती थोडीशी मोठी आहे. आपण ती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ती डिटेल पाहणार आहोत. विस्तृतपणे त्याचा चर्चा करणार आहोत. इथपर्यंतच आपण बोलू. याच्यावर बुद्धिमत्तेवर काय कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात? बुद्धिमत्ता, तर्क आपण कसे करू शकतो? ही जर आकृती तुम्हाला दिली तर ती तुम्हाला वाचता आली पाहिजे. थोडक्यात सांगतो बघा, सर्व n q आहेत.
म्हणजे या मोठ्या भोपळ्यात हा छोटा भोपळा आहे, म्हणून आपल्याला काय म्हणता येईल, सर्व नैसर्गिक संख्या ह्या काय असतात, परिमेय संख्या असतात. सर्व नैसर्गिक संख्या ह्या काय असतात, पूर्णांक संख्या असतात. सर्व नैसर्गिक संख्या ह्या काय असतात, पूर्ण संख्या असतात. सर्व पूर्ण संख्या ह्या काय असतात, परिमेय संख्या असतात. सर्व पूर्ण संख्या ह्या काय असतात, पूर्णांक संख्या असतात. आणि सर्व पूर्णांक संख्या ह्या काय असतात, परिमेय संख्या असतात. परंतु उलट म्हणता येईल का आपल्याला, सर्व परिमेय संख्या ह्या नैसर्गिक संख्या असतात. चूक की बरोबर? चूक आहे. सर्व परिमेय संख्या ह्या नैसर्गिक संख्या असत नाहीत. काहीच नैसर्गिक संख्या काय असतील, परिमेय संख्या असतील. परंतु सर्व नैसर्गिक संख्या काय असतील, परिमेय संख्या असतील. सर्व पूर्णांक संख्या नैसर्गिक संख्या असत नाहीत. सर्व पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या असत नाहीत. म्हणजे प्रत्येकाशी आपल्याला तुलना करता आली पाहिजे. आता या दोघांना मिळून परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोघांना मिळून वास्तव संख्या किंवा रियल नंबर्स, ते कॅपिटल आर या अक्षराने दाखवल्या जातात. म्हणून परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांना मिळून आपण काय म्हणत असतो, वास्तव संख्या असं म्हणत असतो. ओके, जय हिंद, धन्यवाद.